करत आहे आज मृदुल देवपूजा आणि मृदुलला सुट्टी आहे. आंघोळ केली त्याने. रोज होमवर्क वगैरे असतो त्यामुळे मी करत असते काही वेळेला देवपूजा. सुट्टीच्या दिवशी मग सर मुलं करतात तर मृदुल म्हणून अल्टरनेट करतात देवपूजा. है ना मृदुल? हो. काय लावतोय ते? गंध लावते देवाला. हां, अष्टगंध होता ना तिथे खाली? हो आहे, हा लावतो मग त्याच्यानंतर वरती ते लावतो. तर मृदुल लेफ्टी आहे आणि सो त्याला खूप वेळा सवय लावली होती राईट हँडने करायचं, परंतु नॅचरल असल्यामुळे कसं जास्त फोर्स करूच शकत नाही, त्यामुळे मग तो लेफ्ट हातानेच करत असतो. आणि असो, लहान मुलांचं काही नाही एवढं. हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजची सुरुवात आपण स्वामींपासून करूया. तर श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं तर आज मुलांना फर्स्ट सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी आहे आणि इथे आज मृदुलने देवपूजा केली. तर खूप छान अशी मनोभावे त्याने छान पूजा केलेली आहे. तर इथे मी सगळं आवरून घेतलं, क्लीन केलं आणि हे तर क्लीन केल्याशिवाय आपल्याला काम पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे मग हे पहिले सगळी क्लिनिंगची सकाळी सकाळी छान कामं करून घेतली तर फ्रेश पण वाटतं आणि बाकी कामं करायला उत्साह येतो. तर असं आहे. तर अशा पद्धतीने माझं रोजचं सोफा, किचन स्टेप बाय स्टेप असं हे क्लीन करून जिथल्या तिथे टापटीप हे असतंच आणि ते केल्यावर पण मला बघायला खूप छान वाटतं. तर असं आहे. तर आता इथे पटपट मी आवरून घेतले. आज मुलांची युनिफॉर्म वगैरे सगळं काही धुवायचे, कपडे पण जास्त आहेत, त्यामुळे मग सकाळी आता इथे मृदुल मृणालला नाश्ता करायला घेतलेला आहे. तर मृदुल मृणालचं चाललं आई आज तूप लावून छान मस्त गरमागरम चहा चपाती खायची. तर एकीकडे चहा उकळतोय आणि दुसरीकडे छान तूप लावून, साजूक तूप लावून असं मी चपाती बनवलेली आहे. तर आम्हाला आवडते आणि असं अधूनमधून मी मुलांना देत असते. तर घरच्या घरी मी साजूक तूप बनवते, त्यामुळे मग असं चपाती, पावभाजी वगैरे काही बनवलं, गोडाचा शिरा वगैरे, तर मग साजूक तुपाचा वापर करते. तर आज क्लायमेट पण चेंज आहे, सारखा पाऊस चाललेला आहे, त्यामुळे कपडे धुवून मला इथे खिडकीमध्येच टाकावे लागणार आहे. तर आता कपडे वगैरे भिजायला घातले आहे, नाश्ता करून घेतो. तर इथे छान चपाती बनवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर असं लहान मुलांना तूप हेल्दी राहतं आणि असं तुम्ही डाळ भातावर किंवा चहा चपाती असं तुम्ही वरच्यावर त्यांना तूप दिलं पाहिजे. तर इथे छान आलं घालून चहा केला आहे आणि मस्त आता आम्ही तिघंजण एकत्र असं छान चहा चपाती नाश्ता करत आहोत. तर असं मुलांसोबत आईवडिलांनी पण एक वेळ घालवला पाहिजे. तर मी सुट्टी असली की मग असं मुलांसोबत निवांत असं रिलॅक्स बसता येतं. नाहीतर मग स्कूल असलं तरी पण सकाळची कामांची पटपट घाई असते उरकायची आणि मग मुलांचं पण टिफिन वगैरे, पुन्हा आंघोळी वगैरे. तर आज कसं निवांत. तर मुलं म्हटले की आज आम्ही उशिरा आंघोळ करणार आहे, त्यामुळे मग पहिले त्यांना नाश्ता करून दिला. माझं सगळं आवरलेलं आहे. तर कपडे वगैरे मी भिजायला घातले आहे. कपडे आणि फक्त किचन राहिलेले आहे आवरायचं. तर ते मी आता खाल्ल्यानंतर मग आवरून घेणार आहे. सो आता घरात असल्यामुळेच थोडंसं निवांत, नाही तर मग पहिलं खूप गडबड आणि धावपळ असायची. पण आता तसं नाही. आता मी थोडंसं रिलॅक्स झालेले आहे आणि मी एवढं कामाचा लोडही घेत नाही, कारण घरामध्ये होममेकर असल्यामुळे मग काही दिवसभर चालूच राहतं आणि आपल्याला कुठे वेळेवर जायचं आहे. त्यामुळे मग मी स्टेप बाय स्टेप असं घरातले कामं निवांत उरकत असते आणि परत मग मला व्हिडिओ, बाकी रील्स वगैरे हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर अशा पद्धतीने आहे. आता इथे नाश्ता करून झाला, मुलं त्यांचे होमवर्क करायला गेलेले आहे. तर होमवर्क करून झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे करणार. तोपर्यंत पाणी गिझरचं बटन दाबलेलं आहे, त्यामुळे मग पाणी एक 8 मिनटामध्ये 10 मिनटामध्ये तापतं. तर मग आता एक एक जण आंघोळ करून घ्या म्हटलं त्यांना आणि मग मी तोपर्यंत आता किचन वगैरे आवरून घेते. तर जेवणाचं काही टेन्शन नाही आहे. सकाळी सरांना भाजी पोळी दिली होती, तर भाजी शिल्लक आहे. चपात्या बनवून घेतल्यात. आम्ही चहा चपाती खाल्ली आहे, त्यामुळे मग आता मुलांना भूक लागली तर मग ते दुपारी भाजी पोळी खातील. तर आता मी इथे एक किचन पूर्णपणे क्लीन करून घेते, कारण काय होतं की खूप सारा पसारा असतो सकाळी सकाळी आणि मी
पसारा जरी असला तरी परंतु व्यायाम वगैरे मी करत असते सकाळचं असं, आणि नंतर मग मी आवरत असते, परंतु मी स्वतःसाठी वेळ काढतेच, थोडं का होईना मी करते. तर इथे मृदुल होमवर्क चाललेला आहे, अधूनमधून मग मलाही त्यांच्याकडे चक्कर मारावी लागते, किंवा मग त्यांचंही कंप्लीट झालं की मग ते दाखवायला येतात. तर असं आहे. आणि मृदुलचं चाललं आहे, आई मी बरोबर राईट केलं आहे का बघ म्हणून. तर मी आता मध्येच चेक करत आहे. तर असं घरी असलं की मग त्यांचा होमवर्क वगैरे करून घ्यायचा असतो. आता तरी ते सेल्फ स्टडी करतात, परंतु मला घेऊन बसायला लागायचं पहिले, आणि पहिले मग 1-1, 2-2 तास जायचा त्यांचा स्टडी घेता. परंतु आता ते स्वतःचा सेल्फ स्टडी करतात. ट्युशन वगैरे नाही आहे. मी त्यांचं काही जर अडलं वगैरे तर मग मी त्यांचं घेते, किंवा मग ते असं सर्च करून करत असतात, परंतु चांगलं आहे. तर मी त्यांना ती सवय लावलेली आहे, असं आहे. तर आता इथे किचन क्लीन करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ धुतलं आहे मी, गॅस वगैरे. आणि हे स्वच्छ केलं ना तर खरंच खूप छान फ्रेश वाटतं. मेन म्हणजे किचनवर पसारा नसला ना की आपल्या लेडीजला छान वाटतं. हॅलो, तर आता आम्ही निघालेलो आहोत आईकडे, आणि स्नेहलचा फोन आलेला की आखाडाला या. तर आता आम्ही आखाडाला निघालेलो आहोत आईकडे. तर आता सगळी मी घरातली पटपट कामं उरकली आणि निघालेली आहे. सर कॉलेजवरनं आले, आवरलं आणि लगेच निघालो. आता सर गाडी चालवत आहेत, मृदुल मृणाल पाठी बसलेले आहे. हॅलो. तर दाखवते मी तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं. हे बघा किती रोडला पाणी साठलेलं आहे, आणि सगळीकडे पाणीच पाणी आहे. पाऊस येऊन गेला आहे. तर इथे मुलांसाठी स्वीट वगैरे घेतलेलं आहे, आणि स्पेशल काका हलवाईचं असं फ्रेश प्रॉडक्ट असतं, त्यामुळे तिथे मुलांसाठी खाऊ घेतलेला आहे. आणि आता ट्रॅफिक बघू पुढे, अजून तर नाही लागलेलं ट्रॅफिक, आणि पाऊस पण येतोय थोडा थोडा, आणि मध्येच वाढतो. तर आता इथे बघा तुम्ही बघू शकताय, तर अजून तर काही ट्रॅफिक नाही आहे, आणि आता आम्ही चाललेलो आहोत. तर इतक्यात पोहोचूच. तर घरी आल्यानंतर फ्रेश झालो. मुलांना असं झालं कधी एकमेकांना भेटू आणि एकत्र खेळू. तर आता हे त्यांनी लावलेलं आहे ते पत्त्यांचा डाव, तर असं खेळतात, आणि छान आहे मोबाईल घेण्यापेक्षा. तर असं इंडोर गेम खेळले पाहिजेत. तर आता इथे स्नेहलने स्पेशल असं मशरूमची भाजी बनवलेली आहे, डाळ तडका, पापड वगैरे तळलेले आहे. इथे छान जिरा राईस बनवलेला आहे. तर आल्यानंतर मग तिने गरम गरम जेवण बनवलं. तर असं आहे. तर इथे आम्ही सगळं एकत्र घेतलं आहे, आणि आता फॅमिलीसोबत मस्त जेवण करू, गप्पा वगैरे मारू. तर खूप दिवसातनं भेटलेलं आहे, 3 ते 4 महिन्यातनं. तर इथे छान मशरूमची भाजी बनवलेली आहे तिने. तर खूप म्हणजे खूप अशी आवडती भाजी आहे. तर आता इथे सगळेजण जेवायला बसलेत, बाबा, सर, मुलं, आई. तर हे बघा इथे डाळ तडका, पापड वगैरे तळलेत. आईने 2-3 प्रकारचे पापड तळलेत, नाचणीचे, उपवासाचे, बटाट्याचे, मुलांना आवडतात म्हणून, आणि उडदाचे पापड. तर आता जेवण करते आणि मग बोलते तुमच्याशी. तर जेवण केलं आणि पुन्हा मग मुलांनी इथे खेळायला बसलेले आहेत. तर आम्ही वॉक करून आलो खाली जाऊन, आणि आता झोपणार आहोत. तर इथे आहे दुसरा दिवस, आणि आज आहे संडे. तर संडेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता सकाळी उठले, मस्त बाहेर आली, तर थंड वारा, बाहेर पाऊस पडतोय, आणि आज सुट्टी म्हटलं तर आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे बघा.
तर भावाची घर असं आहे आणि सोसायटी आहे, इथे गार्डन वगैरे खाली आहे. तर हे बघा सारखा पाऊस पडतो आहे, थंड वातावरण आहे, थंडी पण खूप वाजते. कंपनी नाश्ता करतायत. ओ आलू पराठा. आलू पराठा ओ दीदी कसं झालं नाहीये, मग? भालू पराठा आहे. हा का? आम्ही भालू पराठा म्हणतो. नाश्ता झाला आणि नंतर मग आवरलं. कामवाली बाई वगैरे येते कपडे वगैरे भांडी करायला. बाबा इथे देवपूजा करतायत. मुलांनी पुन्हा इथे पत्त्यांचा डाव मांडलेला आहे आणि बाहेर पाऊस पडतो त्यामुळे बाहेरही जाऊ शकत नाही आणि मोबाईल घ्यायचा नाही आई वगैरे आजी सारखे सांगत असतात, त्यामुळे मग त्यांनी इथे पत्त्यांचा डाव मांडलेला आहे. तर इथे इशूचं चाललेलं आहे नेल आर्ट. तर इशूने छान इथे नेल आर्ट्स केलेले आहेत बघा आणि दाखवते आत तुम्ही असे केलेले आहेत नेल्स, तुझ्यापेक्षा छान झाले सांगते. तर हे बघा मला पण आवडतात नखं वाढवलेली, परंतु कामाच्या याच्यामध्ये ते कपडे भांडी करताना ते तुटतात. तर इथे छान इशूने मस्त नेल आर्ट केले ते बघा. तर अशा पद्धतीने केलेले आहेत आणि कसे केले ते दाखवते आहे. तर असं इमर्जन्सी जर काही ऑकेजन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. हे बघा नेल्स असे आणून तुम्ही तिथे फक्त नखाला स्टिक करायचं. तर हे बघा खूप छान दिसतात. तर दाखवते तिचा असं काही ना काही उद्योग चालतोय. आणि इथे स्नेहलने मस्त बनवलेलं आहे मटण. तर गावरान मटण रस्सा आणि मटण आम्हाला सगळ्यांना आवडतं. पहिले गावी खायचं, परंतु आता इथे कधीतरीच खाणं होतं, जड पण असतं, त्यामुळे इथे मटण रस्सा बनवला आहे. सुक्कं मटण बनवलं आहे साईडला. तर अशा पद्धतीने बघा खूप छान असं गार्निशिंग केलेलं आहे. आणि आलं ना की प्रत्येकाच्या काही ना काही आवडीचं ती बनवत असते. तर असं आमच्या सगळ्यांमध्येच आहे. तर ते आल्यानंतर आम्ही असं हे करत असतो. पुन्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो की मग त्यांचंही असं काही ना काही चालू राहतं. तर छान आहे, फॅमिलीमध्ये असं असावं. तर आता मस्त इथे एकत्र आम्ही जेवण करायला बसलेलो आहे. बाजरीची भाकरी मुलांसाठी केलेली आहे, चपाती. तर एकेकाची फरमाईश असते. तर इथे स्नेहल मस्त पितळीमध्ये चुरून खाते भाकरी आणि मला पण आवडतं. तर हे बघा, तर आता इथे मस्त सुक्कं चिकन, नंतर रस्सा, भाकरी आणि कांदा लिंबू. तर या तुम्ही पण सर्व करायला. तर आज आमची आहे आकाड पार्टी आणि संडे स्पेशल आता आम्ही एन्जॉय करतोय. तर आता फॅमिलीसोबत खातो आणि नंतर आराम करून आम्ही निघणार आहोत. हॅलो, तर आता आम्ही निघालो आहोत घरी यायला आणि भाऊ बाहेर गेलेला, थोडं लेट झालेलं, त्यामुळे आता निघालोय. आणि सकाळपासून पाऊस चालू होता, सो लेट झाले आता निघायला. ते मुदुल म्हणून पाठी बसलेले आहेत आणि आज आहे संडे, तर आता परत जाऊन उद्याची तयारी करायची आहे. तर आता पाऊस उघडलेला आहे, ट्रॅफिक पण काही एवढं नाही आहे, तर लवकरच पोहोचू. येताना आम्हाला तब्बल 2 तास लागले यायला, कारण सिटीमधून आलो. शॉर्टकट रस्ता होता, परंतु काय होतं की पावसामुळे मधले रस्ते असे पाण्याने भरलेले असतात किंवा चिखल वगैरे असतो, त्यामुळे आम्ही आता हायवेवरून असं सिटीतून जाणार आहोत. तर आता घरी पोहोचलो. नंतर आईने इथे मनी प्लांट वगैरे दिला होता, छोटी मोठी काही गवती चहा वगैरे असं प्लांट, तर ते लावून घेतलं मी पहिले पॉटमध्ये. नंतर मग आता उद्याची तयारी. तर मी फक्त आता इथे मसाले भात केलेला आहे मुलांना, तर मसाले भात वगैरे सर्व केला आणि इथे उद्याची तयारी म्हणजे भेंडी चिरत आहे धुवून. कारण काय होतं की उद्या मंडे म्हटलं की सगळंच तयारी करावी लागते आणि कुठेही बाहेर गेलं ते पहिली ही तयारी काही चुकत नाही, तर ती करावीच लागते. आणि मुलांचे आता युनिफॉर्म वगैरे मी धुवून गेली होती, नशीब त्यांना सुट्टी होती म्हणून जाता आलं, नाहीतर मग खूप धावपळ होते आणि सुकत पण नाही आता पावसाचं वातावरण असल्यामुळे. मग त्यांचे युनिफॉर्म वगैरे कालच मी सॅटर्डेला धुवून गेली होती आईकडे आणि छान वाटलं, फ्रेश वाटलं. तर असं आम्ही कधीतरीच जाणं होतं, नाहीतर मग असं मुलांना पण आता एक्झाम येईल, त्यांचा स्टडी वगैरे, सरांनाही कॉलेज असतं, सुट्टी नसते, त्यामुळे मग फारसं जाणं होत नाही. तर छान वाटतं फ्रेश जाऊन आल्यानंतर कुठे बाहेर. तर आता इथे भेंडी वगैरे चिरून घेते. तर इथे अशी गोल भेंडीच मी कापते, मुलांना असं आवडते आणि मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर आता भेंडी वगैरे कापून झाल्यानंतर
आल्यानंतर पुन्हा मग बॅगेतलं सामान किंवा आईने ती छान छोटीशी झाडं दिली होती, मग ती पहिले मी लावून घेतले कुंड्यांमध्ये आणि मग झाडलोट वगैरे केली आणि परत त्याच्याबरोबर मग थोडंसं लाईटली जेवण, कारण सकाळी हेवी घेतलं होतं त्यामुळे आता काही भूक नव्हती, मग थोडासा मसाले भात बनवला. तर असं रुटीन असतं बघा माझं बाहेर गेल्यानंतर. तर असा आजचा मी ट्रॅव्हल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.